नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आलेली आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून महाविस्तार AI ॲप्लिकेशन लॉन्च करण्यात आलेलं आहे। या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक सल्ला, मृदा आरोग्य पत्रिका, हवामान बाजारभाव आणि DBT योजना इत्यादी प्रकारची संपूर्ण अशी माहिती एका क्लिकवरती फक्त मोबाईल ॲपच्या माध्यमातून मिळणार आहे। कशा पद्धतीचं हे ॲप्लिकेशन असणार आहे याबद्दलची माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा। माहिती उपयुक्त वाटलं इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा। मित्रांनो, महाविस्तार AI ॲप अशा पद्धतीचा डॅशबोर्ड आहे। पोखराचं हे ॲप आहे। यामध्ये अबाउट ॲपमध्ये जर तुम्ही आले तर इथे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं हे ॲप आहे। फार्मिंग मेड स्मार्टर विथ महाविस्तार AI याच्या संदर्भात माहिती देण्यात आलेली ऑफिशियल ॲप आहे। याच्यामध्ये तुम्ही आता सध्या जर पाहिलं फक्त 10 जणांनी हे ॲप डाउनलोड केलेलं आहे। 21 मेला अपडेट झालेला आहे आणि डाउनलोड साईज 14.42 MB, रिक्वायर्ड ऑपरेटिंग सिस्टीम, ऑफर बाय, रिलीज ऑन, कधी रिलीज झालं होतं ते संपूर्ण पाहू शकता। याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल। याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। इन्स्टॉल केल्यानंतर यामध्ये काय काय तुम्हाला इथे माहिती मिळणार आहे, तुमच्या जी काही पिकासंदर्भात माहिती असेल किंवा जी काही पिका तुम्हाला एखाद्या जी काही लागवडची माहिती पाहिजे असेल, एखाद्या पिकाची लागवड कशा पद्धतीने करायची ते पाहिजे असेल, किंवा मग तुमची जी काही स्थानिक बाजारपेठ आहे त्या बाजारपेठमध्ये कोणत्या पिकाला काय भाव सध्या सुरू आहे, त्यानंतर मृदा पत्रिका असेल, अशा पद्धतीचे विविध प्रकारचे DBT योजना असेल, कोणत्या योजनेसाठी कोणते कागदपत्रे लागतात, अशा पद्धतीची संपूर्ण माहिती तुम्हाला एका क्लिकवर संपूर्ण ॲपच्या माध्यमातून पाहता येणार आहे। आणि जे काही महत्त्वाचे व्हिडिओ असतील ते सुद्धा तुम्हाला याच ठिकाणी मिळणार आहे, यूट्यूबचे व्हिडिओ। आता या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही नवीन नोंदणीसुद्धा तुमची करू शकता किंवा मग गेस्ट मोडमध्ये सुद्धा हे ॲप्लिकेशन यूज करू शकता। तर आता आपण गेस्ट मोडमध्ये यूज करून पाहूया। याला परमिशन द्यायची आहे। परमिशन दिल्याच्यानंतर अशा पद्धतीचा याचा डॅशबोर्ड तुम्हाला दिसणार आहे। यामध्ये जे काही विविध प्रकारचे ऑप्शन तुम्ही पाहू शकता। यामध्ये जसं की पीक सल्ला, SOP, मृदा पत्रिका, अशा पद्धतीचे विविध ऑप्शन पाहू शकता। त्यानंतर पीक सल्लामध्ये जर तुम्ही गेले तर कोणत्या पिकाचा तुम्हाला सल्ला पाहिजे, तेलबिया पिके, कडधान्य पिके, नगदी पिके, अशा पद्धतीने तुम्ही ज्या पिकावरती क्लिक करसाल त्यानंतर तुम्हाला इथे तुमची पूर्व मशागत, पेरणी, पीक उगवण, रोप, पूर्व मशागतमध्ये जर तुम्ही क्लिक केलं तर कशा पद्धतीचे अति लवकर येण्याकरिता काय करायचं याच्या संदर्भात पीक सल्ला तपशील घ्यायचा असेल तर अशा पद्धतीने तुम्ही ज्यावरती जे आहे ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला सविस्तर माहिती ॲपच्या माध्यमातून तुम्हाला देण्यात येणार आहे। ज्या पिकासंदर्भात किंवा ज्या पिकाची तुम्हाला लागवड करायची आहे त्या पिकावर तुम्ही क्लिक करू शकता। अशा पद्धतीने नगदी पिके आहे, भाजीपाला पिके आहे, टोमॅटोची तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर टोमॅटोची सुद्धा तुम्ही इथून माहिती घेऊ शकता। त्यानंतर कशा पद्धतीने याची लागवड केली जाते, जी नवीन शेतकरी असतील त्यांच्यासाठी आहे, अशा पद्धतीने तुम्ही याची माहिती घेऊ शकता। त्यानंतर त्याच्यावरती कोणती फवारणी करावी लागते, कोणतं याच्यावरती कीटके कोणती येतात, जे काही प्रतिबंधात्मक उपाय जे आहे ते कोणती करावी लागतात ते पाहू शकता। अशा पद्धतीची विविध। त्यानंतर मृदा पत्रिका आहे, मृदा आरोग्य पत्रिका। यामध्ये जर तुम्ही क्लिक केलं, तुमचा जिल्हा आणि तालुका टाकला आणि तुमचा गट नंबर टाकला तर तुमची जी काही मृदाची पत्रिका आहे, आरोग्य पत्रिका म्हणजे तुमची जी काही माती आहे, जमिनीची मृदा आहे ती कशा पद्धतीची आहे तर त्याचा स्टेटस तुम्हाला दिसणार आहे। यामध्ये लाल याच्यामध्ये कलरनुसार त्याचा स्टेटस तुम्हाला पाहता येणार आहे। अशा पद्धतीने हे विविध प्रकारचे ऑप्शनचा तुम्ही वापर करू शकता। यामध्ये आता तुम्हाला एखादं नवीन पीक घ्यायचं असेल किंवा तेलबिया पिके आहे, म्हणजे काही तृणधान्य पिके आहे, अशा पद्धतीच्या पिकाची ज्या पिकाची तुम्हाला तुम्ही माहिती घ्यायची असेल ती तुम्ही घेऊ शकता। पीक सल्ला आहे, खत कशा पद्धतीने आहे, बदलत्या हवामानात अनुकूल शेती पद्धती कशी आहे, त्यानंतर कीड व रोगवरती जर तुम्ही क्लिक केलं तर आता समजा गहू आपण इथे सिलेक्ट केलेला आहे तर गव्हावरती बघा अशा परिस्थितीची अळी येते। तर अशा परिस्थितीमध्ये लक्षणे काय असतात, लक्षणे अळी प्राथमिक अवस्थेत पानावर पोकळी निर्माण करते, मग त्याच्यावर प्रतिबंधात्मक उपाय काय आहे त्याची, तर त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं तर ते तुम्हाला बरोबर तिथे सल्ला दिला जातो। अशा पद्धतीने त्यानंतर हे दुसरे भरपूर असे ऑप्शन या ठिकाणी पाहू शकता। तुम्हाला स्थानिक बाजारपेठेमध्ये काय भाव चालू आहे किंवा मग DBT योजनामध्ये जर आले तर कृषी यांत्रिकीकरण, फलोत्पादन, सिंचन व साधने, ज्या कॅटेगरीमधली योजना पाहिजे त्यावरती क्लिक करायचं आहे। त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात ते डॉक्युमेंटची यादी तुम्ही इथे पाहू शकता। तुम्ही सिंचन साधने असेल, बियाणे, औषधे, खतेवरती क्लिक करून संबंधित योजना पाहू शकता। त्या योजनेसाठी कोणकोणती पात्रता आहे, कशा पद्धतीने अर्ज करावा लागतो। सौर कुंपण योजना जर तुम्ही क्लिक केलं तर सौर कुंपण योजनेची तुम्हाला माहिती इथे मिळणार आहे। सौर कुंपण, बियाणे, औषधे, खते आहे। आता राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान आहे, जे याच्यामध्ये योजना पाहिजे त्या योजनेवरती क्लिक करायचं। अनुसूचित जाती जमाती, त्यानंतर सौर कुंपणमध्ये श्यामप्रसाद मुखर्जीची योजना आहे। त्यानंतर पात्रतेचे निकष काय असणार आहे, डॉक्युमेंट कोणते लागणार आहेत, MHA-DBTसाठी अर्ज करण्यासाठी लिंकसुद्धा इथे दिलेली आहे। या लिंकवर क्लिक केलं डायरेक्ट MHA-DBT फार्मरच्या जी काही वेबसाईट आहे त्यावरती तुम्ही इथे डायरेक्ट व्हाल। आता विविध प्रकारच्या योजना इथे तुम्ही पाहू शकता। भरपूर अशा योजना दाखवण्यात आलेल्या आहे। अर्जदाराचे दिव्यांग असल्यास जे काय पाहू शकता, पाईपची योजना आहे। त्यानंतर भरपूर अशा योजना, विहीर अनुदान आहे, बीजोत्पादन आहे, रेशीम उद्योग आहे, शेटनेट, बंदिस्त शेळीपालन, कृषी संदर्भात आहे।
पॅक हाऊस, शेळी पैदास केंद्र, भरपूर अशा योजना, महा-डी-बी-टीच्या योजना इथून तुम्ही पाहू शकता आणि याचा पात्रतेचे निकष, कागदपत्रे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे. आता बाजारभाव जर वरती खाली जर आले तर बाजारभावसुद्धा तुम्ही पाहू शकता. ज्या ठिकाणी तुमचा तालुका सिलेक्ट करून तुमच्या तालुक्यामध्ये काय बाजारभाव चालू आहे, गहू जे काही पिकं असेल, ग्राम म्हणजे चणा असेल, हरभरा असेल, गहू असेल, तूर असेल, स्थानिक बाजारपेठेमध्ये कमीत कमी आणि जास्तीत जास्त काय भाव आहे प्रति क्विंटलचे तुम्ही इथे या ठिकाणी पाहू शकता सहज. कुठेही तुम्हाला जाण्याची गरज नाही. एका फक्त हे तुम्हाला ॲप डाउनलोड करायचं आहे. या ॲपच्या माध्यमातून तुम्हाला हवामानाची माहिती असेल, त्यानंतर बाजारपेठेची माहिती असेल, त्यानंतर गोदाम उपलब्ध कुठे आहे त्याची माहिती असेल, गोदामाची माहिती असेल, त्यानंतर तुम्हाला जे काही कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत जे काही महत्त्वाचे अवजारे लागतात त्याचे तुम्हाला जी काही यादी पाहायची असेल कृषी अवजारे सेवा केंद्राची, तर यादी आणि त्याची जी काही मॅप आहे किंवा त्याचा ॲड्रेस आहे ते सुद्धा तुम्हाला जवळचे ॲड्रेस या ठिकाणी दिसणार आहे. त्यांचे जे काही कॉन्टॅक्ट नंबर आहे ते सुद्धा तुम्हाला इथूनच मिळणार आहे. अशा पद्धतीचे भरपूर ॲप आहे, परंतु काम तुमचे अनेक या ठिकाणी होणार आहे. तुमचं अकाउंट तुम्ही तयार करून जे आहे ते अधिक याचा जे काही वापर आहे ते करू शकता. तर हे नवीन ॲप आहे सध्या Google Play Storeवरती. तुम्हाला इथे सर्च करायचं असेल तर करून पाहू शकता. जर सर्च करून येत नसेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे. आता व्हिडिओ सेक्शनमध्ये जर आले तर जे काही महत्त्वाचे व्हिडिओ आहेत, पीक संरक्षण संदर्भात शेतकरी गट आहे, यशोगाथा आहे, शेतकऱ्याच्या शेतीशाळा आहे. ज्या सेक्शनमध्ये तुम्ही गेले त्या सेक्शनमध्ये यूट्यूबचे व्हिडिओ तुम्हाला दिसतील. त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर रिडायरेक्ट यूट्यूबवरती तुम्हाला केलं जाईल आणि जे काही कृषी विभागाचं यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावर तुम्हाला रिडायरेक्ट केलं जाईल. महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असेल, सोयाबीन पिकावरील खोड माशीचा नियंत्रण कसे करावे, बघा अशा पद्धतीचा व्हिडिओ आहे यांच्या चॅनलवरती, तर ते तुम्हाला इथे दिसून जाईल. तर अशा पद्धतीचे मित्रांनो हे थोडक्यात आपण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे या ॲपच्या माध्यमातून. तर हे भरपूर चांगलं ॲप आहे. हवामानाची स्थिती असेल, तुम्हाला बाजारभाव असेल किंवा मग एखादं तुम्हाला नवीन पिकाची लागवड करायची असेल तर या ॲपची तुम्हाला फार मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे. अशा पद्धतीचे ॲप आहे, तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही डाउनलोड करून घ्या. शेतकरी असाल तर तुम्हाला नक्कीच त्याचं भरपूर असं काम पडणार आहे. तुम्ही तुमचं अकाउंट तयार करून लॉग इनसुद्धा तुम्ही करू शकता. अशा पद्धतीने डॅशबोर्ड आता तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. हे ॲप जे आहे ते डाउनलोड करून घ्या. धन्यवाद.